महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ श्रोते हो, स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आहे बखरचा 5वा भाग। कुठेही स्किप करू नका, खूप छान कथा आहेत, खूप बोध घेण्यासारखी आहे, नक्कीच पूर्ण कथा ऐका। श्री स्वामी समर्थ। वाईकर ब्राह्मणाची गोष्ट। श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरात सेवा करण्यास राहिला होता। अक्कलकोटचे श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो श्रींच्या दर्शनास आला होता। श्री स्वामींची लीला पाहून त्यास परम आल्हाद वाटला। एके दिवशी ब्राह्मण श्री स्वामी सन्निध बसला असता त्यांनी स्वामींना विचारले, आम्हाला एका व्यक्तीने फसवलेला आहे। आपणास एकाने फसवल्याबद्दल त्याने ती सगळी हकीकत महाराजांना सांगितली। ब्राह्मण म्हणाला, ती कथा आपण ऐकूया। ब्राह्मण म्हणाला, काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठायी बुवा आला होता। अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्तपित्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्यांनी बेत केला। त्यांच्याजवळ पैसे नव्हते। आपणाजवळून त्याने समाराधनेबद्दल 25 रुपये घेतले। आपली हुंडी 1-2 दिवसात येणार आहे, आल्यावर रुपयांची फेड नक्कीच करतो, असे तो म्हणाला होता। दुसरे दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री ब्राह्मणाने पोबारा केला, माझे गरिबाचे पैसे बुडवले। ब्राह्मण आणखी म्हणाला, महाराज मी आपल्या नावावर रुपये दिले, त्याची अशी व्यवस्था व्हावी काय? महाराजांनी उत्तर दिले नाही, पण दर्शनाकरता पुष्कळ लोकांची तेथे गर्दी जमली होती। त्यापैकी एका गृहस्थाकडे बोट दाखवले। महाराज काय दाखवतायत ते पाहण्यास ब्राह्मण मागे वळून पाहू लागला। बघतो तर काय, विलक्षण चमत्कारच झाला। ज्या ब्राह्मणाने त्यांना फसवले होते तोच ब्राह्मण त्यांच्या मागे उभा होता। आपणास फसवणारा ब्राह्मण ओळखून वाईकरांनी त्याचा पदर धरला। दोघांची खूप बाचाबाची झाली आणि शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली। त्यांच्याजवळ रोख पैसा नव्हता। मग गोविंद रावटोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडून दोघांची त्यांनी समजूत काढली। ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिन्सा होत्या। त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली। नंतर वाईकराने महाराजांना अशी प्रार्थना केली की आपल्या कृपेने माझे जे रुपये मला मिळाले आहे त्याचे मी काय करू? त्यावेळी त्यांनी स्वामी महाराजांना आज्ञा मागितली आणि त्यावरती महाराजांनी असं उत्तर दिलं, आम्हाला ठाऊक नाही, ज्या वाटेने आले त्या वाटेनेच निघून जा। आणि ब्राह्मण निघूनही गेले। बघा श्रोते हो, एखादा सेवेकरी जर त्याच्या फक्त स्वार्थापोटी जर स्वामींच्या जवळ आला असेल तर स्वामी त्याला त्याचं देऊन लवकरात त्यांच्या मार्गाला लावतात। पण जो सेवेकरी महाराजांच्या चरणाशी लावून मनापासून भक्ती करून स्वामींच्या सान्निध्यात लीन होतो, स्वामींच्या चरणाशी लीन होतो, स्वामी त्याला कदापि सोडत नाही। येतात त्यांच्या वाटेला ही दुःख भरपूर येतात, पण स्वामी महाराज त्यांची सहनशीलता बघत असतात की हा कितपत त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतोय। आणि आपण आजची जी कथा ऐकली आहे ती कथा नक्कीच पहिल्या सेवेकऱ्यामध्ये येते की जे फक्त स्वार्थापोटी स्वामींच्या जवळ येतात आणि स्वार्थ झाला की निघून जातात। आणि स्वामी महाराजही तशा लोकांना जास्त दिवस आपल्या जवळ ठेवत नाही। म्हणून नक्कीच पुढचे येणारेही भाग तुम्ही नक्कीच ऐकत राहा, कमेंट्स करत राहा, जेणेकरून मलाही
तुमच्याकडून मिळणारा प्रतिसाद जो आहे त्याच्याबद्दल मलाही खूप काही वाटतं. मी पण मोटिवेट होते, की चला मला काहीतरी माझ्या YouTube फॅमिलीसाठी मला करायचं आहे. माझ्या स्वामींनी जे माझ्यावरती सोपवलेलं आहे ते कार्य मला पूर्ण करायचं आहे. तर नक्कीच श्रोते हो, कमेंट्समध्ये तुम्हाला नाही काही लिहिता आलं तर फक्त श्री स्वामी समर्थ तरी लिहा. एवढीच अपेक्षा करते. चला तर श्रोते हो, आजची सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया. केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. नक्कीच पुढच्या भागात आपण पुन्हा नवीन एका कथेसोबत भेटूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना.